You can turn one off. तुझा फोन सायलेंट करून ठेव. सर ते तुमचा फोन सायलेंट. हो सायलेंट आहे माझं. गेलंच नाही. हे सगळं दिसतंय ना? हां, start. ओके. आवाज येतोय का माझा? सुरू झालं, बोला. सुरू झालं. सुरू. डायरेक्ट बोला. स्टार्ट करू का हो. नुसतं ट्रायल? झालंय, स्टार्ट झालं. Start. लाईव्ह केलं तुम्ही. डायरेक्ट बोलू बोला, आता? बोला. सुरू करून टाकायचं हो, आताच? बोला. ओके. नमो बुद्धाय, जय भीम. मी विशाखा अनिरुद्ध कसबे, नाशिकवरून धम्मकाय फाउंडेशन अँड फेडरेशनची अध्यक्षा. आज मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व सांगायला इथे उपस्थित झालेले आहे. तर ॲक्च्युली आता हा कोविड-19चा पिरियड आहे आणि सगळं काही बंद आहे. पण आमच्या धम्मकाया फेडरेशन आणि फाउंडेशनला असं वाटलं की आपण आपलं कार्य काय थांबवायचं नाही, तर आपण हे कंटिन्यू करायचं आहे. तर म्हणून ह्या ज्या 12ही पौर्णिमा आहेत, ह्या सर्व 12 पौर्णिमांचं महत्त्व जे आहे ते असंच आपण फेसबुक लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत. तर सर्वप्रथम विश्वाचे अग्रनायक भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन. बघा, बौद्ध साहित्यामध्ये जे प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. बुद्धांच्या म्हणजे जन्मापासून तर महापरिनिब्बाणापर्यंत सर्व पौर्णिमेंना विशेष असं महत्त्व लाभलेलं आहे. आणि आज आहे ज्येष्ठ पौर्णिमा. प्रथम सर्वांना ज्येष्ठ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला त्या काळात कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. 4 महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी. तर पहिली घटना, तपस्सू आणि भल्लिक हे 2 व्यापारी होते आणि ते उत्कल देशावरून आलेले होते. ते परत चालले होते आपल्या मायदेशी आणि त्यांना समजलं की तथागत गौतम बुद्धांना नुकतंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे, संबोधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून ते त्यांच्याकडे जातात. गेल्यानंतर ती बुद्ध काया बघून खूपच इम्प्रेस होतात ते आणि अत्यंत श्रद्धाभावनेने त्यांच्याकडे असलेला मठ्ठा आणि राईसचे लाडू म्हणता येतील त्याला, मधुपिंडक ते त्यांना ऑफर करतात अत्यंत श्रद्धेने आणि रिक्वेस्ट करतात की कृपया तुम्ही हे आमचं दान स्वीकार करा. आणि मग ते दान स्वीकार करतात भगवंत. आणि जेव्हा भिक्षापात्रातून हात बाजूला करतात भगवंत, तेव्हा मग त्यांना ते विनंती करतात की आम्हाला धम्माची दीक्षा द्यावी आपण कृपया. आणि मग बुद्ध त्यांना बुद्ध आणि धम्म या 2 शरणात प्रतिष्ठित करतात, कारण त्यावेळी अजून संघ स्थापन झालेला नव्हता. ते विमुक्ती सुखाचा आनंद घेत होते राजायतनच्या खाली या ठिकाणी. आणि मग आता परत जायचं होतं त्यांना. धम्मदीक्षा वगैरे घेतली त्यांनी बुद्धांकडून आणि मग त्यांना वाटलं की आता ही स्मृती, आठवण कशी राहावी ह्या गोष्टीची की आम्ही एवढा महान श्रेष्ठ धम्म घेतलेला आहे, 2 शरणात आम्ही प्रतिष्ठित झालेलो आहोत. तर मग आता आम्हाला काहीतरी ह्याचं स्मृतिचिन्ह म्हणून हवं आहे. तर भगवानांना ते अत्यंत आदराने रिक्वेस्ट करतात की आपण आम्हाला काहीतरी कृपया द्यावं. तेव्हा भगवान त्यांना त्यांच्या डोक्यावरील काही केस काढून देतात. ते केश धातू घेऊन ते आपल्या मायदेशी परततात
अत्यंत आदराने तिथे एक पॅगोडाचं निर्माण करून त्या पॅगोड्याची पूजा अर्चा करत असतात. तर अशी ही पहिली घटना. आणि याचा रेफरन्स जो आहे आपल्याला विनय पिटकातील महावग्ग या भागात राजायतन कथा यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसरी घटना आहे सुजाताची परिवारासहित धम्मदीक्षा. सॉरी, मी एक गोष्ट मेन्शन करायचं इथे राहून गेलं. तपस्सू आणि भल्लिक जे होते ते प्रथम उपासक होते. भगवंतांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर जे सर्वात पहिले उपासक जे होते ते संपूर्ण बौद्ध साहित्यामध्ये तपस्सू आणि भल्लिक हे सर्वप्रथम उपासक म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं. दुसरी घटना आहे सुजाताची धम्मदीक्षा. सुजाताची गोष्ट पण सगळ्यांना माहितीच असेल, मी शॉर्टकटमध्ये सांगते. सुजाता कशा प्रकारे नवस बोललेली असते, मग तिथे जाते वगैरे, ते सगळं मी आता काही सांगणार नाहीये. तर मग सुजाता तेव्हा म्हणत असते की भगवान, तुम्हाला जेव्हा ज्ञान प्राप्त होईल, दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही म्हणतायत की नवीन मार्ग शोधायचा आहे, त्या मार्गाची उपलब्धी तुम्हाला झाल्यानंतर कृपया आपण मला ते सांगायला या पुन्हा. मग भगवंतांना स्मरण होतं की सुजाताने वचन घेतलं होतं आपल्याकडून, तर आपण जाऊन तिलाही हा नवीन धम्म शोधलेला आपण तिला दुःखमुक्तीचा मार्ग सांगावा. म्हणून भगवान मग जातात तिकडे वाराणसीला. आणि मग तिथे त्यांचं संपूर्ण कुटुंब, सुजाता, तिचे पती आणि तिचा मुलगा यश यांना धम्मदीक्षा देतात. आणि भगवंत म्हणतात की ती माझी पहिली ते पहिलं माझं कुटुंब, जे कुटुंब सर्वप्रथम बुद्ध धम्म यांच्या शरणास आलेलं होतं, ते पहिलं कुटुंब. तपस्सू आणि भल्लिक प्रथम उपासक, आणि हे कुटुंब पहिली फॅमिली ज्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म यांची दीक्षा घेतलेली होती. आणि ह्याचाही रेफरन्स आपल्याला इथे मिळतो महावग्गामध्ये. आणि आता तिसरी महत्वाची घटना म्हणजे सम्राट अशोक, जम्बूद्वीपातील अत्यंत महान सम्राट, ज्यांच्यासारखा सम्राट आत्तापर्यंत झालेला नाही आणि कदाचित होणार पण नाही, असा महान सम्राट, देवानाम पियदसी अशोक हे सम्राट एकदा त्यांचे धम्मगुरू पूजनीय मोग्गलीपुत्त तिस्स यांना विचारतात की मी धम्मासाठी एवढं सगळं केलेलं आहे, तर मग मी धम्मदायाद म्हणून मला म्हणता येईल का? मग त्यावेळी अत्यंत उद्बोधक असं उत्तर दिलं होतं पूज्य मोग्गलीपुत्त तिस्स भंतेंनी. ते म्हणाले की हे राजन, हे राजाधिराज, एवढ्या 300 वर्षात कोणीही केलेलं नाहीये एवढं महान कार्य तू केलेलं आहेस. 84,000 स्तूप बांधलेत, कारण इट रिप्रेझेंट्स द 84,000 धम्मस्कंदास. तर फक्त एवढे 84,000 स्तूपच नाही, चैत्यही बांधले. आणि सर्वप्रथम भूतलावर मनुष्य आणि प्राण्यांसाठी चिकित्सालय सुद्धा त्यांनी सुरू केले होते. अनेक ठिकाणी जलाशय सुद्धा सुरू केले होते, वाटसरूंना पाणी वगैरे, प्राण्यांना पाणी वगैरे मिळावं म्हणून. रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्षांची लागवड केली होती. आणि लेण्यांचं काय ते तर विचारायलाच नको. आणि काय रॉक एडिक्ट्स असतील, पिलर एडिक्ट्स असतील, हे सुद्धा असं महान कार्य सम्राटांनी केलं होतं. म्हणून त्यांचे धम्मगुरू म्हणतात की हे कार्य अत्यंत महान आहे, पण एवढं करूनही फार तर धम्मदायक म्हणून ओळख होईल, पण धम्मदायाद म्हणून नाही होणार.
तेव्हा मग सम्राट विचारतात पुन्हा प्रतिप्रश्न की मग मला धम्मदायक व्हायला, बौद्ध साहित्यामध्ये धम्मदायक होण्यासाठी काय करावं लागेल? मग तेव्हा सांगतात पूज्य मोग्गलीपुत्त तिस्स की जो कोणी आपला पुत्र असेल किंवा पुत्री असेल त्यांना जर पबजित केलं तर, पबजित जर केलं त्यांना तर ते धम्मदायक होऊ शकतात. अत्यंत श्रद्धाभावनेने अजिबात वेळ वाया न घालवता सम्राटांनी लगेच पुत्र महेंद्र, पुत्री संघमित्रा यांना दोघांनाही बोलवलं आणि लगेच त्यांना विचारलं की तात, तुम्ही बौद्ध धम्मामध्ये पबजित व्हायला तयार आहात का? होणार का तुम्ही? एवढ्या महान पित्याची ती संतान, तेही अत्यंत गुणी, अत्यंत डिसिप्लिन्ड असे ते दोघे म्हणतात एका स्वराने, हे देव, आम्ही लगेच पबजित होऊ. यामुळे आपले स्वतःचे कल्याण होईल आणि आमचेही कल्याण होईल. म्हणून मग ते लगेच समारंभ वगैरे काही दिवसांनी ठेवतात आणि मग धम्मदीक्षा त्यांची, पबज्जा त्यांची होते. अत्यंत चांगल्या पद्धतीने तो समारंभ पार पडतो. आणि मग आता महेंद्रांना धम्मदीक्षा घेऊन पबज्जित होऊन 12 वर्ष झाली होती. आणि मग त्यावेळी त्यांना त्यांचे आचार्य मोग्गलीपुत्त तिस्स आणि इतर भिक्खू संघ त्यांनी सांगितलं की लंका द्वीपामध्ये बौद्ध धम्माची स्थापना करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण तिकडे श्रीलंकेत लंकामध्ये जाऊन तिथे धम्माची प्रतिष्ठापना करावी. मग ते लगेच त्यांची व्यवस्था करतात आणि त्याप्रमाणे महेंद्र थेर श्रीलंकेमध्ये त्यांचं आगमन होतं. ते ठिकाण आहे मिस्सक पब्बत. मिस्सक पब्बतावरती जातात, तिथे आगमन होतं. त्याला मिहिंतले असं म्हटलं जातं, कारण तिथे मिलिंद थेरांचं तिथे आगमन झालं होतं. म्हणून त्या ठिकाणाला मिहिंतले असं म्हटलं जातं. आणि जाताना सोबत 4 भिक्खू असतात सोबत, आणि एक उपासक भंडू आणि त्यांचा भाचा जो आहे संघमित्रा थेरीचा मुलगा अवघ्या 7 वर्षांचा सुमन, या श्रामणेरालाही ते घेऊन जातात. तसं ही गोष्ट अत्यंत वास्टमध्ये आहे. आपल्याला हे श्रीलंकेतील महान ग्रंथ जो आहे, 2 ग्रंथ आहेत महान श्रीलंकेतील, आणि महावंश, दीपवंश महावंश. तर त्यापैकी महावंश या ग्रंथामध्ये आपल्याला याचा रेफरन्स भेटतो. आणि ही कथा खूप मोठी आहे. तिथे कसं देवानाम पिय तिस्सा राजा येतो, कसा हरिणाचा पाठलाग करत येतो, वगैरे वगैरे वगैरे. हे खूप डीपमध्ये आहे, तेवढं सांगायला आपल्याकडे वेळ नाही. आणि मग त्यानंतर तिथे राजा मग दुसऱ्या दिवशी सन्मानाने त्यांचा आदर सत्कार वगैरे करतात अत्यंत श्रद्धापूर्वक. आणि धम्म दीक्षा वगैरे तिथे सर्वांना होते. राजा आणि 40,000 उपासकांना वगैरे धम्मदीक्षा तिथे दिली जाते. अशा प्रकारे तिथे धम्म रुजत गेला. आणि मग देवानाम पिय तिस्सा राजा, श्रीलंकेचा राजा, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. देवानाम पिय तिस्सा म्हटलं की श्रीलंकेतील राजा, देवानाम पिय अशोक म्हटलं की आपल्या जम्बूद्वीपातील महान सम्राट. तर आता समजलंच असेल, देवानाम पिय तिस्सा राजा आणि त्यांची वहिनी जी असते अनुला देवी, तिचं नाव असतं,
ती थेरांना पाहून, थेरांचं टीचिंग वगैरे पाहून, बुद्धांचा धम्म ऐकून इतकी इम्प्रेस होते ती आणि तिच्या 500 मैत्रिणी खूप इम्प्रेस होतात. आणि मग ती राजाला सांगते एके दिवशी की मला सुद्धा पबजीत व्हायचं आहे आणि माझ्या 500 मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा पबजीत व्हायचं आहे. तेव्हा राजा देवानाम पियतिस्स महामहिंदांकडे जातात, कारण श्रीलंकेत त्यांना महामहिंद म्हणतात अजूनही, तसेच रिस्पेक्टफुली त्यांना बोलवण्याची प्रथा आहे. जातात आणि त्यांना सांगतात ते असं असं आहे. अनुला देवी आणि त्यांच्या 500 मैत्रिणी ह्यांना धम्मदीक्षा घ्यायची आहे, पबजीत व्हायचं आहे त्यांना. महेंद्र थेर म्हणतात मी तर देऊ शकत नाही स्त्रियांना, अशी काय स्त्रियांना पुरुषांनी द्यायची काय प्रथा नाही आहे, तर हे तर काम मी नाही करू शकत. तर राजन आपण कृपया सम्राटांना, जम्बूद्वीपातील सम्राट अशोक यांना तुम्ही सांगा व्यवस्था करण्यासाठी. तिथे माझी बहीण आहे संघमित्रा थेरी, तर तिची येण्याची व्यवस्था करायला सांगा तुम्ही, म्हणजे ती यांना पबजीत करेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे मग सांगतात आणि महेंद्र थेरांच्या सांगण्यावरून तिथे निरोप वगैरे पोचवला जातो. आणि मग तिथे अत्यंत आदरपूर्वक थेरी संघमित्रा यांना काही थेरी अशा प्रकारे बरंच काही आहे, ते खूप आहे. 8 लोकांचे अशा जोड्या, खूपच म्हणजे डीपमध्ये आहे, तेवढ्या डेप्थमध्ये आपण जाऊ शकत नाही वेळेअभावी. तर मग येताना संघमित्रा थेरी बोधगयेतील बोधिवृक्षाची फांदी त्या घेऊन जातात. ते सुद्धा अत्यंत रमणीय पणे त्याच्यामध्ये महावंसामध्ये ह्याचं वर्णन आलेलं आहे. कशा कशा प्रकारे घेऊन जातात ते, कसे जातात, सम्राट अशोक कसं स्वतः ती फांदी घेऊन समुद्रातून स्वतः स्विम करत ते जातात वगैरे, हे सगळं खूप सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मग तिथे श्रीलंकेत आगमन झाल्यानंतर थेरींचं अत्यंत रिस्पेक्टफुल्ली राजा समारंभ वगैरे आयोजित करून आणि त्यानंतर पूजा अर्चा करून महाबोधीला तिकडे सिरी महाबोधी असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि मग त्या सिरी महाबोधीचं एके दिवशी प्रतिष्ठापन करून पूजा अर्चा करून खूप मोठा असा समारंभ तिथे करण्यात आला. तर हे जे रेफरन्सेस आहेत महावंसमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. तर हाही दिवस जो आहे तो आषाढी पौर्णिमेचा आहे. जेव्हा महेंद्र थेर गेले होते तोही दिवस आषाढी पौर्णिमेचा होता. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी अनुला देवी आणि त्यांच्या त्या 500 मैत्रिणींना पबजीत केलं जातं. तर आजही पोसानपोया नावाने तिथे हा उत्सव इंटरनॅशनल लेवलला आजही सेलिब्रेट केला जातो. आणि नंतर नेक्स्ट घटना आहे ती म्हणजे महेंद्र थेर आता बरेच वर्ष तिथे राहतात. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत ते तिथे राहतात. बुद्धांचा धम्म अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सांगण्यात येतं. तिथले उपासक उपासिकाही अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सगळं काही घेत असतात, धम्म समजून घेतात, फॉलोही करतात. फक्त धम्मच घेत नाही तर धम्म ते फॉलो पण करतात. आणि 80व्या वर्षापर्यंत त्यांनी तिथे धम्माचा प्रचार प्रसार केला होता. जर थेर महेंद्र आणि थेरी संघमित्रा भारतातून जर बौद्ध धम्म घेऊन गेले नसते, तिथे स्प्रेड नसतं केलं, तर खरंच बुद्धिस्ट लिटरेचरची म्हणजे खूपच म्हणजे नुकसान झालं असतं की काय, असं मला वाटतं. कारण दुसऱ्या देशात गेल्यामुळे त्यांनी अजूनच जास्त रिस्पेक्टफुली ते जतन करून ठेवलेलं आहे. सगळ्यांना माहितीच आहे नालंदाचं काय झालं होतं,
कसं नालंदा 6 महिने जळत होते. नालंदा विश्वविद्यापीठ ज्या वेळेला युनिव्हर्सिटी म्हणजे काय, विश्वविद्यालय म्हणजे काय ही कन्सेप्ट पण जगामध्ये नव्हती, त्यावेळेला आपल्या जंबूद्वीपामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, ओदंतपुरी अशा अनेक युनिव्हर्सिटीज उदयास आल्या होत्या. तर जेव्हा ते नालंदामध्ये असे सगळे प्रकार झाले, आक्रमण झालं, संपूर्ण जाळण्यात आलं, सगळं काही जंबूद्वीपातून नष्ट झालं होतं. पण त्याआधीच हे सगळं श्रीलंकेत पोचलं, म्यानमारमध्ये पोचलं. तर त्यामुळे ह्या 2 कंट्रीजचे आपण खूपच आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी पालीमधून बुद्धांचे टीचिंग्स अत्यंत इंटॅक्ट ठेवलेले आहेत. पालीमध्ये असल्यामुळे ते कोणाला समजायचं नाही, ज्यांना पाली येतं त्यांनाच समजायचं. नंतर कोणी किती प्रयत्न केला तरी त्याला काही दूषित करता आलं नाही. आणि पालीचे स्टुडंट या नात्याने मी म्हणा किंवा इतर पालीचे अभ्यासक असतील ते म्हणा, पालीमधून असलेलं सगळं लिटरेचर जे आहे ते प्युअर आहे असंच आम्ही मानतो. तर पाली लिटरेचरमध्ये काही झालं असेल, काही चेंजेस झाले असतील एवढ्या 2500 वर्षांमध्ये, तर असं वी डोंट ॲग्री दॅट. तर असं ते आहे. तर अशा पद्धतीने महेंद्र थेरांनी तर धम्म तिथे नेला होता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसुद्धी मग्गाचे रचनाकार, आठ्ठकथाकार, त्यांनी सुद्धा आचार्य बुद्धघोष यांनी सुद्धा तिथे रचना केल्या, आठ्ठकथा लिहिल्या. तेही ठिकाण आजही आपल्याला तिथे बघायला मिळतं. तर अजून एक महत्त्वाचं सांगायचं असं होतं की या दिवशी काय झालं होतं, आषाढ नाही, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी. आधी मी 3 घटना सांगितल्या तुम्हाला. 4थी घटना जी आहे ती म्हणजे महामहिंद थेर यांचं निर्वाण. तर महामहिंद थेर ॲक्च्युली जंबूद्वीपात परत त्यांना यायचं म्हटलं तरी श्रीलंकन लोक त्यांचा एवढा रिस्पेक्ट करत होते, ते एवढे इम्प्रेस झालेले होते की ते त्यांना अजिबात जंबूद्वीपात परत जायला परवानगीच देत नव्हते. आणि संपूर्ण आयुष्य महामहिंद थेराने तिथेच घालवलं आणि 80व्या वर्षी त्यांचं तिथेच निर्वाण झालं. तेही ठिकाण स्तूप तिथे आहे, आपण आजही बघू शकतो. तर लकीली मला असं सांगावं असं वाटतंय की 2018मध्ये नोव्हेंबरमध्ये आमची धम्मकायाची टीम स्टडी टूर अरेंज करून आम्ही तिथे गेलो होतो. तर त्यावेळी आम्हाला तिथे अनुराधापूर येथील सिरी महाबोधी ट्री बघायला मिळालं आम्हाला. तिथल्या लोकांची श्रद्धा भगवंतावर, भगवंताच्या धम्मावर अपार आहे हे बघायला मिळालं आम्हाला. लोक तिथले इतके सेल्फ डिसिप्लिन्ड की तिथे कोणीच नव्हतं की तुम्ही लाईनमध्ये उभे राहा असं सांगायला. पोलीस वगैरे काहीच नाही. तो दिवस होता पौर्णिमेचा आदला दिवस. तिथले लोक सुद्धा उपोषण करतात. आपल्या देशामध्ये सुद्धा फार बोटावर मोजण्या इतके लोक उपोषण करतात. तर उपोषणाच्या आदल्या दिवशी तिथे अशी प्रथा आहे की संध्याकाळ झाली की सर्व उपासक उपासिका, आबाल वृद्ध तिथे रिस्पेक्टफुली विहारांमध्ये जाण्याची लगबग करत असतात. तिथे दिसतात आपल्याला. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कमलपुष्प. खूप मोठी मोठी रंगीबिरंगी कमलपुष्प असतात तिथे. प्रत्येकाच्या हातात कमलपुष्प असतात. आणि काहीतरी मेडिसिनल हर्ब्स पण घेत होते लोक तिथे. म्हणजे एका छोट्याशा अशा प्लेटमध्ये, अर्धन प्लेट होती ती, आणि त्याच्यामध्ये सुंदर प्रकारे सजवलेला, वरून पॉलिथिन लावून ट्रान्सपरंट असं कव्हर केलेला
बघायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होतं ते. कमलपुष्प, पुन्हा हे मेडिसिनल हर्ब्स, आणि काही लोक छोट्या अर्धन पॉटमध्ये, काही लोक भात वगैरे असं तयार करून तिथे ऑफरिंग्स बुद्धांना करण्यासाठी आले होते. आणि काही असे अजून ऑफरिंग्स बघितलेत आम्ही की तिथे आपलं नीम ट्रीचे छोटे छोटे ब्रँचेस होते, ते पण त्यांनी ठेवले होते. आणि काहींनी तर आपले नारळाची झाडं छोटी छोटी ती पण ठेवली होती. तर अशा प्रकारे तिथे अनेक प्रकारचे ऑफरिंग्स तिथे बुद्धांना केले जात होते. आणि विहारात अजून एक गोष्ट लक्षात आली आमच्या, तिथे एक खूप मोठा म्हणजे हंडा असतो ना, हंडा तो म्हणजे बराच मोठा, म्हणजे त्याच्यामध्ये 50-100 किलो असं धान्य आपण ठेवू शकतो, एवढा मोठ्या आकाराचा हंडा तिथे ठेवला होता. आणि उपासक यायचे आणि त्याच्यामध्ये जे काय धान्य असेल, त्यांनी आणलेले ग्रेन्स असतील, ते त्याच्यामध्ये टाकायचे. आणि अजून एक गोष्ट अशी लक्षात आली का तिथे ग्राउंडवरती एका ठिकाणी भोजन तयार करण्याचं काम सुरू होतं. तर ते यासाठी की पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आलेले उपासक आणि उपासिका या सर्वांना भोजन देण्यासाठी ते जेवण तयार केलं जात होतं, हे लक्षात आलं आमच्या. आणि श्री महाबोधी हे ठिकाण, ते तिथलं विहार अनुराधापूरचं इतकं मनाला आल्हाददायक, चित्ताला आनंद देणारे ते क्षण. आणि तिथली वाळू जी होती ना, एकदम गोल्डन कलरची, सोनेरी, एवढी गार लागत होती. सगळे बसायचे, तिथलेही उपासक उपासिका, आम्हीही बसलो, जो तो जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि प्रत्येकाच्या हातात चॅन्टिंगसाठी बुक असायचं. सर्वजण सुत्तपठण करत होते, अगदी लहान मुलं मुली सुद्धा, सर्वच जण. आणि सगळेच जण पांढरे शुभ्र वस्त्रात होते, एकदम स्वच्छ. आणि सगळे आपापले अत्यंत शिस्तीत, बेशिस्तपणा अजिबात नव्हता तिथे, खूप शिस्तीत सर्वजण बसून आपापलं चॅन्टिंग सुरू करत होते. आणि त्या वाळूचं वैशिष्ट्य तिथे असं होतं ना, आपण बसून उठल्यानंतर झटकले की ती वाळू सटकून जायची, म्हणजे असे कपडे वगैरे खराब होत नव्हते. सर्वांचे पांढरे कपडे होते, पण असं काही वाटलं नाही आम्हाला म्हणजे. आणि मग थोड्या वेळाने तिथे विहारामधून भंतेंचं चॅन्टिंग सुरू झालं. आणि आम्ही सगळे पण त्या भंतेंच्या चॅन्टिंगमध्ये पार्टिसिपेट केलं. आम्हाला पण थोडंफार चॅन्टिंग येतं. आम्ही पण मग पालीतून चॅन्टिंग करायचो. आमचा संपूर्ण ग्रुप 38 लोकांचा तो ग्रुप होता. अशा प्रकारे हे पाहिलं. त्यानंतर आम्ही मिहिंतले, जिथे महेंद्र थेरांचं आगमन झालं होतं, हे ठिकाण बघितलं. बापरे, ते ठिकाण एवढं हाईटवर आहे, बापरे, आय थिंक 6000 फीट हाईट असेल त्याची, म्हणजे फ्रॉम सी लेवल असं असेल, एवढी हाईट होती. तर आम्ही तिथे पोचलो. तिथून पूर्ण लंका नगरी दिसत होती. अत्यंत सुंदर रमणीय असं ठिकाण होतं. पाली साहित्यात वाचायला मिळतं, जिथे अर्हतांचा वास असतो. एस्पेशली धम्मपदामध्ये सुद्धा आहे वर्णन, अरहंत वग्गोमध्ये आहे ते रेफरन्स. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्या ठिकाणी अर्हत लोक राहतात ना, वास करतात ना, ते ठिकाण अत्यंत रमणीय असतं. खरंच, we all Pali students and Pali teachers or Pali researchers, we believe that still there are some vibrations, pure vibrations of the arhats. तर खरंच ते ठिकाण अत्यंत रमणीय वाटलं, चित्ताला खूप आनंद देऊन गेला. त्यानंतर आम्ही कॅन्डी शहरात गेलो आणि तिथे टूथ रेलिक आहे भगवंताचे. तेही विहार मनमोहक, अत्यंत सुंदर.
खरंच लाईफमध्ये ना एवढे सुंदर विहार कधीच बघितली नव्हती बरं का. एकतर श्रीलंकेत बघितलेत आणि थायलंडमध्ये बघितलेत. थायलंडचं नंतर येऊया आपण. तर अत्यंत सुंदर, तिथेही अत्यंत डिसिप्लिन, एवढी गर्दी होती, एवढे लोक होते, पण सगळे आपापले लाईनमध्ये शिस्तीत, कोणीच कोणाशी बोलत नव्हतं, बोलणं बिलणं काही नाही. जो तो हात जोडून हातात कमलपुष्प घेऊन उभे होते सर्वजण. आणि तिथे ॲज पर देअर कल्चर तिथे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वाजवून बुद्धांना वेनरेट करत असतात. तर तशा पद्धतीने ते जेंट्स लोक असतात ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स होती त्यांच्याकडे आणि ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सवर म्युझिक प्ले करत होते आणि लोक हळूहळू लाईनमधून पुढे सरकत सरकत दर्शन घेत होते ट्रूथ रेलिकचं. आणि ते काय नेहमी म्हणजे सर्वांसाठी ओपन नसतं, दर 3 वर्षातून एकदाच असतं, म्हणजे रेलिक्स बाहेर काढतात असं आम्हाला समजलं तिथे. आणि तिथेही अनेक प्रकारचे ऑफरिंग्स ठेवलेले होते आणि सुगंधी द्रव्य, कारण आपण बुद्धपूजा पाठमध्ये आहे आपलं, पुष्पपूजा आहे, धूपपूजा आहे, दीपपूजा आहे नाही का, परत बोधिवृक्ष वंदना आहे, चैत्यवंदना आहे. अशा अनेक प्रकारे आपण बुद्धांची पूजा करत असतो, त्यांना वेनरेट करत असतो, असं वेगवेगळ्या पद्धतीने. तर तिथेही ते दिसलं. संपूर्ण वातावरण एकदम आल्हाददायक आणि अत्यंत सुंदर आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे सगळीकडे सुगंध दरवळलेला होता, असं ते सगळं होतं. परत दांबोलाला गेलो आम्ही. तिथे सुद्धा भगवंताच्या खूप मोठमोठ्या मूर्त्या होत्या. आणि विशेष म्हणजे असं लक्षात आलं की फॉरेन कंट्रीजमध्ये धम्म एवढा इझिली लोकांना कसा समजतो. तर आय गेस की पिक्चर फॉर्ममध्ये असेल किंवा एखाद्या म्युझियमच्या फॉर्ममध्ये असेल, तिथे स्टॅच्यूज वगैरे बनवले असतील. तर ह्या गोष्टींनी काय होतं की डोळ्यांनी बघितल्यानंतर ते लगेचच माइंडला टच करून जातं. असं तुम्ही स्वतः वाचा तो भाग वेगळा, पण असं जर प्रत्यक्षात तुम्ही एखाद्या म्युझियमला जाऊन भेट दिलात आणि तिथे ती सगळी स्टोरी तिथे डिस्प्ले झालेली असेल मूर्त्यांच्या रूपात, तर ती अत्यंत अत्यंत इझिली तुम्हाला ते समजायला लागेल. तर श्रीलंकेत हे वैशिष्ट्य आम्हाला दिसलं तिथे की म्युझियममध्ये जातक कथा असतील किंवा महामहिंद थेराचं आगमन असेल किंवा संघमित्रा थेरीचं आगमन असेल किंवा 500 भिक्खू, भगवान बुद्धसुद्धा तिथे 3 वेळा लंका भूमीला व्हिजिट केल्याचं नमूद केलेलं आहे महावंसमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ते तिथे बघितल्यानंतर 500 भिक्खूंना घेऊन गेले होते बुद्ध. तर ते 500 मूर्त्या, कॅन यू इमॅजिन, इथे एक तरी मूर्ती दिसते का एखाद्या भिक्खूची इंडियामध्ये. सो दिस इज नॉट गुड ॲक्च्युली. तर इतकी रिच परंपरा आहे, एवढं रिच कल्चर आहे. आय एम सॉरी की मी माझं, आपलं, आमचं असं म्हणणार नाही. काय होतं माहिती आहे का, असं आपण म्हटल्याने काय होतं, धम्म आपणच लिमिटेड करतोय, आपणच एक फ्रेममध्ये अडकवतोय धम्माला, पाली लिटरेचरला, सगळं काही. म्हणजे आर्ट असेल, आर्किटेक्चर असेल, बुद्ध असतील, तर आपण जेव्हा म्हणतो ना आमचा धम्म, आमची परंपरा, हे असं जेव्हा म्हणतो ना, दिस इज नॉट फेअर. तर थोडंसं माझं ओपिनियन थोडं वेगळं आहे या बाबतीत. कारण की बुद्ध हे युनिव्हर्सल आहेत, हे तर सगळ्यांना माहीत आहे. म्हणून तर फॉरेन कंट्रीजमध्ये पण आपल्या भारतापेक्षाही तिकडे जास्त मानला जातो बौद्ध धम्म. लोक जास्त रिस्पेक्ट करतात. ते फक्त वाचत नाही तर ते फॉलो पण करतात. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या इकडे नाही आहेत. व्हेरी बॅड थिंग.
त्याचं कारण असं की आपण आपलं आपलं आमचं म्हणतो. मे बी दिस मे बी द मेन रिझन और लॅक ऑफ अंडरस्टँडिंग द धम्मा. अनेक गोष्टी असू शकतील. तर धम्म समजायला सुद्धा, धम्म तसा बघितलं तर तेवढा इझी पण आहे आणि तसं बघितलं तर तेवढा डिफिकल्ट पण आहे. तर ह्या गोष्टी आहेत. तर म्हणून बुद्ध हे ग्लोबल आहेत. बुद्धांची टीचिंग जी आहे ती सुद्धा ग्लोबल आहे. जे काही पाली लिटरेचर आहे ते पण ग्लोबल आहे. म्हणूनच आज आपण बघतो की आपल्या देशात रिसर्च खूपच म्हणजे खूपच कमी दिसतंय आपल्याला. पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर आपण बघितलं तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप जास्त प्रमाणात लोक रीड करतात, फॉलो करतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, मोरोवर रिसर्च करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की बुद्धांचा धम्म 2500 वर्षापूर्वी होता म्हणजे आता काय कामाचं. आता प्रेझेंट डेजमध्ये थोडीच ना ॲप्लिकेबल होणार आहे. ते तर पास्टमध्ये ते दिवस तसे होते म्हणून मग तेव्हा ॲप्लिकेबल असेल, आता ॲप्लिकेबल नाही आहे. तर असं नाही आहे. असं जर आपण थिंक केलं तर इट इज रॉंग. कारण बुद्धांचा धम्म कसा आहे, अकालिक आहे, कालरहित आहे, काळाचं बंधन नाही, टाईमचं लिमिट नाही आहे. पास्टमध्ये सुद्धा होता, प्रेझेंटमध्ये पण आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा राहणार आहे. हे म्हणजे स्पेशालिटी आहे बुद्धाच्या धम्माची. हे समजून घेतलं तर जास्त बरं होईल. तर मोठ्या प्रमाणात वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघा तुम्ही, तिथे खूप फॉलो केलं जातं आणि रिसर्च पण केलं जातं. एक महत्त्वाचं म्हणजे पॉलिटिक्स सोसायटी. ब्रिटिशर्स होते ते, रिस डेव्हिस अँड मिसेस रिस डेव्हिस यांनी पॉलिटिक्स सोसायटी काढली, लंडनमध्ये स्थापन केलं त्यांनी. का? कारण त्यांना धम्म समजला, धम्माचं सिग्निफिकन्स समजलं. त्यामुळे म्हणजे फॉरेनर्स हे करू शकतात पण आपण करू शकत नाही. आपल्या लँडमधलं म्हणजे इंडियाला म्हणतात द लँड ऑफ बुद्धास, द क्रेडल ऑफ बुद्धिझम असं म्हणतात. पण काय, आपल्या इथे काहीच नाही. कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कसं होणार मग? कसं लिटरेचर स्प्रेड होणार? कसा धम्म स्प्रेड होणार? कसं आर्ट अँड आर्किटेक्चर स्प्रेड होणार? ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पुढे येऊन सगळं करावं लागेल, तरच हे पॉसिबल आहे. अजून विशेष म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये भिक्खूस तिथे काय करतात, धम्मा संडे स्कूल असतो. आता इथे पण असतं. आमच्या धम्मकायाकडून पण आम्ही चिल्ड्रनसाठी गेले 7-8 इयर्स आम्ही अरेंज करतोय रेग्युलरली. ते आहे पण फार कमी प्रमाणात इंडियामध्ये. धम्मा संडे स्कूल माहिती नाही कोणाला. कसं बुद्धिस्ट कल्चर रुजेल, कसं मुलांना कळेल, नाही कळणार. पण तिकडे तसं नाही. अमेरिका असेल तरी तिथे धम्मा संडे स्कूल असतं, जर्मनी असेल तरी असतं, इंग्लंड असेल तरी असतं, ऑस्ट्रेलिया असेल तरी असतं. फक्त हे धम्मा संडे स्कूलच नव्हे, अजून त्याच्याही पुढे जाऊन धम्मा संडे सुत्ता क्लासेस असतात त्यांचे. भिक्खू लोक तिथे, तिथल्या उपासकांना, त्या उपासकांना सुद्धा सॅल्यूट. खरंच हॅट्स ऑफ टू देम. ते लोक खरंच उपासक संडेला इकडे तिकडे टाइमपास न करता त्या सुत्ता क्लासला जातात ते लोक संडेला. आणि मग भिक्खू एखादा सुत्ता घेतात, ते सुद्धा त्यांना एक्सप्लेन करतात. त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन असतं आणि मग छान प्रश्न विचारतात लोक सुद्धा. तेही सांगतात बिनधास्त विचारा प्रश्न, काय विचारायचे आहेत ते.
आणि त्यांना नाही जमलं तर एकदम वेस्टर्नर्सची एक गोष्ट खूप चांगली आहे, आपण पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे, की त्यांच्याकडे काय आहे ना, त्यांना माहीत नसलं ना ते डायरेक्टली म्हणतात की हो सॉरी आय डोंट नो, बट दे ॲप्रिशिएट इट. आपल्याकडे उलट आहे, सगळं माहीत असून एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला माहीत नसेल, एकदम त्या व्यक्तीला झिरो करून टाकतो आपण आणि सगळीकडे मग सांगत फिरतो. तर काय गोष्टी चांगल्या आहेत ना दुसऱ्यांकडून, त्या सुद्धा आपल्याला घेतल्या पाहिजे, हेही खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे धम्म समजून घेतात ते. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी सांगायची आहे की पाली टेक्स्ट सोसायटीद्वारे दरवर्षी जे आहे तिथे कॉन्फरन्स, सेमिनार असे कंडक्ट केले जातात आणि तिथे जगभरातले लोक अटेंड करायला येतात. तर त्यामध्ये एज लिमिट नाही आहे. 20 वर्षाच्या व्यक्तीपासून तर 70-80 वर्षाच्या लोकांपर्यंत सुद्धा असतात तिथे आणि रिसर्च करतात. सगळ्या डिक्शनरीज घेतात, सगळ्या डिक्शनरीज घेऊन बसतात. फक्त एकच लँग्वेजची नाही, कोणत्या देशाच्या लोकांनी काय सांगितलेलं आहे, अमुक शब्दाचा अर्थ, चायनीज असेल, तिबेटियन असेल, जर्मन असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, अजून काय काय असेल ते. तर अशा पद्धतीने काय होतं, वास्ट नॉलेज तिथे तयार होतं. तर अशा प्रकारे हे पाली साहित्य खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिकलं तर जास्तच बरं होईल. बरीचशी क्लॅरिटी येते, एक दिशा मिळते, बरंच अंडरस्टँडिंग येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मगाशी मी अगदी स्टार्टिंगलाच तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व. 4 महत्त्वाच्या घटना सांगितल्या होत्या मी तुम्हाला. व्यापारी, तपस्वी आणि भल्लिक यांची 2 शिलात प्रतिष्ठापना, बुद्ध आणि धम्म. आणि त्यानंतर सुजाताच्या परिवाराची धम्मदीक्षा. 3री घटना महामहिंद थेरांचं लंकाद्वीपात मिसक पर्वतावरती आगमन. त्यानंतर संघमित्रा थेरी त्याही तिथे जातात. त्यानंतर लास्ट घटना जी आहे ती म्हणजे महिंद थेरांचं निर्वाण. तर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत, ह्या 4ही घटना ज्या आहेत, श्री महाबोधीची स्थापना अनुराधापूर येथे, ह्या सर्व घटना ज्या आहेत त्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या होत्या. म्हणून ह्या आषाढ पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे झालं आता. तर आता हे तर झालं पास्ट मधल्या घटना वगैरे. तर आता प्रेझेंट मध्ये आपल्याला व्हॉट कॅन वी डू नाव, काय करता येईल आपल्याला. म्हणजे मग पौर्णिमा नुसतं असं म्हणून सोडून द्यायचं का? नाही, नेवर. तर आपल्याला काय करावं लागेल, उपोषताचं पालन करावं लागेल. सर्वांना उपोषताचं पालन करावं लागेल. तर उपोषत तिथले उपासक सुद्धा करतात. मगाशी सांगितलं, मी नमूद केलं की आदल्या दिवशी पौर्णिमेच्या जातात तिथे. आणि श्रीलंकेत एक गोष्ट नमूद करायची राहिली की तिथे दर पौर्णिमेला सुट्टी असते, त्यांची राष्ट्रीय सुट्टी असते ती. त्यामुळे दे कॅन गो टू विहारस अँड दे स्पेंड देअर एंटायर डे इन धम्म. दे चॅन्ट देअर, दे डू मेडिटेशन, दे फॉलो 8 प्रिसेप्ट्स.
हे सगळं ते करत असतात. फक्त त्यांनी केलं म्हणजे आपल्याला उपयोग होणार आहे का? नाही ना. मग आपल्याला सुद्धा करावं लागेल. आम्ही पण करतो. तर आमच्या धम्मकायाची विशेष गोष्ट, एक वैशिष्ट्य मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की आमच्या धम्मकाया टीममध्ये सगळेच जण धम्मकायाचे उपोषद पालन करत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपोषद तर अष्टशील उपोषद आहे, ते तो फॉलो करतातच. इतर वेळी सुद्धा पंचशीलाचं